प्रतिबिंब जनमानसांचे। शिरूरच्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अहिल्यानगर एलसीबीचा कर्मचारी ताब्यात। 3 दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे जप्त करण्यात आलेल्या 1 किलो एमडी या अंमली पदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्यात अहिल्यानगर एलसीबीच्या कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण पोलीस व पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री 3च्या सुमारास ताब्यात घेतल्याची चर्चा आहे। या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली नाही। मात्र कारवाईच्या चर्चेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत 18 जानेवारी रोजी रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर शहरातील एका गॅरेज चालकास तब्बल 1 किलो 52 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जवळ बाळगताना अटक केली। सुमारे 2,10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता। शिरूर शहरातील डम्मेनाला भागात राहणारा शादाब रियाज शेख वय वर्ष 41 व्यवसाय गॅरेज चालक हा बाबूराव नगर परिसरातील मोकळ्या मैदानात एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी आला असताना ही कारवाई झाली होती। दरम्यान शेख याच्या चौकशीत त्याने अहिल्यानगर एलसीबीच्या एका कर्मचाऱ्याचे नाव घेऊन त्यानेच अंमली पदार्थ पुरवल्याचे सांगितले। त्यानुसार या कर्मचाऱ्याला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत आणखी 9 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं बोललं जात आहे। जिल्ह्यातील कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा साठा सदर कर्मचाऱ्याकडे ताब्यात होता। त्यातून त्याने काही अंमली पदार्थांची विक्री केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। पुणे पोलीस अथवा अहिल्यानगर पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।